हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू श्लोरिश लर्निंग. शिक्षणाने माणूस समृद्ध होतो. चला तर मग आज आपण इयत्ता 9वीचा गणित भाग 1 मधील पाठ 6 अर्थनियोजन शिकूयात, समजून घेऊयात आणि समृद्ध होऊयात. तर याआधील व्हिडिओमध्ये आपण सरासंच 6.1 सोडून पाहिलेला आहे. आज आपण सरासंच 6.2 सोडून पाहणार आहोत. पण त्यापूर्वी आपल्याला 3 साधने ज्या दिलेल्या आहेत त्या साधना तुम्ही समजून घ्या आणि पाठ केला तर शक्यतो चांगलंच होईल. तुम्हाला इथे ह्यावर आधारित उदाहरणे सोडवताना पण त्याचा उपयोग होईल आणि भविष्यात सुद्धा त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तर ही पहिली सारणी 60 वर्षापर्यंतच्या व्यक्तींच्या आयकराची दराची आहे. यानंतर या दुसऱ्या सारणीमध्ये ज्येष्ठ नागरिक वय वर्ष 60 ते 80 म्हणजे 60 ते 80 वयापर्यंतचे जे व्यक्ती आहेत त्यांना ज्येष्ठ नागरिक असं म्हटलेलं आहे. तर त्यांच्यासाठी आयकराचा दर काय आहे त्याची सारणी आपल्याला दिलेली आहे. आणि तर यानंतर सारणी 3 मध्ये अतिज्येष्ठ नागरिक म्हणजे ज्यांचं वय वर्ष 80 पेक्षा अधिक आहे अशा नागरिकांना अतिज्येष्ठ नागरिक म्हटलेले आहे. त्यांच्यासाठी सुद्धा जो आयकराचा दर आहे त्याची सारणी आपल्याला दिलेली आहे. तर या सारण्या तुम्ही पाठच करून ठेवा, याचा नक्कीच तुम्हाला फायदाच होईल. यानंतर आपण सरासंच 6.2 सोडून पाहूयात. सरासंच 6.2 मधील प्रश्न पहिला, खालील सारणीचे निरीक्षण करा. सारणीमध्ये दिलेल्या व्यक्तींना दिलेल्या करपात्र उत्पन्नावर आयकर भरावा लागेल किंवा नाही ते लिहा. तिथे आपल्याला अनुक्रमणिका दिलेली आहे, त्यानंतर व्यक्तींची नावे, त्या व्यक्तीचं वय, त्यांचं करपात्र उत्पन्न रुपयांमध्ये दिलेलं आहे आणि त्यांना आयकर भरावा लागेल किंवा नाही हे आपण इथे लिहिणार आहोत. तिथे आपल्याला पहिलं नाव कशात दिलेलं आहे तर कुमारी निकिता, त्यांचं वय काय आहे 27. करपात्र उत्पन्न किती आहे त्यांचं तर 2,34,000 रुपये आहे. तर त्यांना आयकर भरावा लागेल किंवा नाही हे आपल्याला इथे लिहायचं आहे. आता निकिताचं वय 27 आहे आणि उत्पन्न 2,34,000 आहे. तर आपण सारणी 1 पाहूयात. तर इथे पहा 60 वर्षांपर्यंतचे जे व्यक्ती आहेत म्हणजे 60 वर्षांच्या आतील ज्या व्यक्ती आहेत त्यांचं उत्पन्न जर 2,50,000 पर्यंत असेल तर ते करमुक्त आहे, म्हणजे त्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. म्हणजेच काय तुम्ही ते पाहू शकताय. तर कुमारी निकिता यांचं वय काय आहे 27 वर्ष आहे. इथे करपात्र उत्पन्न किती आहे 2,34,000 रुपये आहे. मग सारणी 1 नुसार काय होईल, करपात्र उत्पन्न 2,50,000 रुपयापेक्षा कमी असल्यामुळे कुमारी निकिता हिला आयकर भरावा लागणार नाही. 2,50,000 पेक्षा 2,34,000 कमी आहेत, त्यामुळे तिला कोणताही आयकर भरावा लागणार नाही. यानंतर 2 नंबरचं नाव आहे श्री कुलकर्णी. श्री कुलकर्णी यांचं वय 36 वर्ष आहे आणि यांचं करपात्र उत्पन्न किती आहे तर 3,27,000 रुपये आहे. आता यांचं वय पहा इथे 60 वर्षाच्या आत आहे. मग सारणी 1 नुसार काय होईल, करपात्र उत्पन्न 2,50,000 रुपयापेक्षा जास्त असल्यामुळे श्री कुलकर्णी यांना आयकर भरावा लागेल. त्यांचं उत्पन्न 3,27,000 रुपये आहे आणि आयकर किती आहे 2,50,000 पेक्षा जास्त. ही रक्कम काय आहे 2,50,000 रुपयापेक्षा जास्त असल्यामुळे त्यांना आयकर भरावा लागेल. यानंतर पुढील नाव आहे श्रीमती मेहता. आता श्रीमती मेहता यांचं वय वर्ष 44 आहे. यांचे करपात्र उत्पन्न किती आहे ते 5,82,000 रुपये आहे. सारणी 1 नुसार काय होईल, यांचं वय 60 वर्षाच्या आत आहे, त्यामुळे सारणी 1 नुसार करपात्र उत्पन्न 2,50,000 रुपयापेक्षा जास्त आहे. हे जे उत्पन्न आहे ते 2,50,000 रुपयापेक्षा जास्त आहे. जास्त असल्यामुळे श्रीमती मेहता यांना काय होईल आयकर भरावा लागेल. तर 2,50,000 पेक्षा जास्त असल्यामुळे यांना आयकर भरावा लागेल. यानंतर श्री बजाज वय वर्ष 64 आहे. श्री बजाज यांचं वय किती आहे 64 वर्ष आहे, म्हणजे काय 60 वर्षाच्या पेक्षा जास्त आहेत, म्हणजे काय ते ज्येष्ठ नागरिक आहेत. यांचे करपात्र उत्पन्न काय आहे 8,40,000 रुपये आहे. म्हणून सारणी 2 नुसार काय होईल, श्री बजाज हे ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे करपात्र उत्पन्न 3,00,000 रुपयापेक्षा जास्त असल्यामुळे श्री बजाज यांना आयकर भरावा लागेल. तर त्यांचं जे उत्पन्न आहे ते 3,00,000पेक्षा काय आहे जास्त आहे, त्यामुळे त्यांना काय करावं लागेल आयकर भरावा लागेल. तर जे आपल्याला सारणी 1, 2, 3 दिले आहे त्यात तुम्ही नीटपणे हाताळा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर वय तुम्ही पाहिलं तरी तुमच्या लक्षात येते. तर वय आता इथे 44 होतं, म्हणजे 60 पेक्षा कमी होतं, म्हणून सारणी 1 आपण वापरली. इथे वय 64 वर्ष दिलेलं आहे, म्हणजे काय ते ज्येष्ठ नागरिक आहेत, 60 पेक्षा जास्त आहे वय त्यांचं, म्हणून आपण तर सारणी 2 वापरली. आता इथे श्री डिसिल्वा वय 81 वर्ष म्हटलेलं आहे, म्हणजे काय 60 आणि 80 पर्यंतचे जे वय आहे ते ज्येष्ठ नागरिकांचं आहे. आता 80च्या वर्षीचे 81च्या वर्षीचे नागरिक आहेत त्यांना काय म्हटलेलं आहे तर अतिज्येष्ठ नागरिक म्हटलेलं आहे. श्री डिसिल्वा यांचं वय काय आहे 81 वर्ष आहे. म्हणजे करपात्र उत्पन्न 4,50,000 रुपये आहे. आता 81 वर्ष म्हणजे काय होतील ते अतिज्येष्ठ नागरिक, म्हणून सारणी 3 नुसार अतिज्येष्ठ नागरिकांना 5,00,000 रुपये करपात्र उत्पन्नावर आयकर लागत
नाही. जे अतिज्येष्ठ नागरिक आहेत 80 वर्षाच्या पुढचे त्यांच्या 5 लाखाच्या रुपयांचं जे उत्पन्न आहे त्यावर आयकर लागत नाही. आता यांचं उत्पन्न किती आहे ते 4,50,000 रुपये आहे, म्हणून यांना आयकर भरावा लागणार नाही. म्हणून श्री डिसिल्वा यांना आयकर भरावा लागणार नाही. लक्षात आलं का तुमच्या? काहीच अवघड नाही आहे, फक्त तुम्ही ती सारणी लक्षात ठेवली की ते उत्पन्न आणि आयकर हे तुमच्या स्पष्टपणे लक्षात येईल. यानंतर दुसरा प्रश्न, श्री करतार सिंग वय 48 वर्ष खाजगी कंपनीत नोकरी करतात. तर इथे पाहिजे त्यांचं वय दिलेलं आहे 48 वर्ष, म्हणजे काय ते 60 वर्षाच्या आतील आहेत. तर ते खाजगी कंपनीत नोकरी करतात. योग्य भत्ते वगळून त्यांचा मासिक पगार 42,000 रुपये आहे. काही त्यांचे जे भत्ते आहेत ते वगळून त्यांना पगार किती मिळतो तर 42,000 रुपये मिळतो. ते भविष्य निर्वाह निधी खात्यात दरमहा 3,000 रुपये गुंतवतात. म्हणजे प्रत्येक महिन्याला ते भविष्य निर्वाह निधीमध्ये 3,000 रुपये गुंतवतात. त्यांनी 15,000 रुपयांचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र घेतले आहे व त्यांनी 12,000 रुपयांची देणगी पंतप्रधान मदत निधीला दिलेली आहे. तर त्यांच्या आयकराचे गणन करा. तर श्री करतार सिंग यांचे आपण इथे काय करूयात, वार्षिक उत्पन्न काढूया. त्यांचा मासिक पगार किती आहे तर 42,000 रुपये आहे. आता वार्षिक उत्पन्न काढण्यासाठी काय होईल तर 12 गुणिले 42,000 होईल. कारण महिन्याला त्यांना एका महिन्याला किती 42,000 रुपये मिळतात. तर अशी वर्षाचे महिने 12 म्हणून आपण ते 12 गुणत आहोत. हा गुणाकार करूयात. हा गुणाकार किती मिळतो आपल्याला तर 5,04,000 रुपये. म्हणजे वार्षिक उत्पन्न किती आहे त्यांचं 5,04,000 रुपये आहे. तर गुंतवणूक नियम 80C प्रमाणे काय होईल इथे तर भविष्य निर्वाह निधी काय आहे त्यांचा मासिक 3,000 रुपये आहे. तर वार्षिक किती होईल तो 12 गुणिले मग 3,000 करूयात आपण. बरोबर काय होईल तो 5,36,000 रुपये. म्हणजे वार्षिक भविष्य निर्वाह निधी किती आहे त्यांचा 36,000 रुपये आहे. यानंतर राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र साठी 15,000 रुपये. प्रधानमंत्री निधीला देणगी 12,000 रुपये. आता जी प्रधानमंत्री निधीला देणगी दिलेली आहे ती 100% काय आहे करमुक्त आहे. तर एकूण कपात बरोबर काय होईल तर भविष्य निर्वाह निधी अधिक राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र साठी दिलेले रुपये अधिक काय होईल प्रधानमंत्री निधीला दिलेली देणगी. या सगळ्यांची आपण बेरीज करूया. ती बेरीज आपल्याला किती मिळते तर 63,000 रुपये मिळते. म्हणजे एकूण कपात बरोबर काय होईल 63,000 रुपये. म्हणून करपात्र उत्पन्न बरोबर काय मिळेल आपल्याला तर श्री करतार सिंग यांचे वार्षिक उत्पन्न वजा एकूण कपात. तर श्री करतार सिंग यांचे वार्षिक उत्पन्न किती आहे तर ते 5,04,000 रुपये आहे. वजा एकूण कपात किती आली तर 63,000. यांची वजाबाकी करूयात. बरोबर काय मिळेल आपल्याला वजाबाकी 4,41,000 रुपये. म्हणजे करपात्र उत्पन्न किती आहे 4,41,000 रुपये आहे. एकूण कर पहिल्या 2,50,000 रुपयांवर 0% दराने कर आहे म्हणून काय होईल कर 0.0 रुपये. आता आपण काय करूयात हे 4,41,000 वजा काय करूयात 2,50,000 करूयात. म्हणजे आपल्याला बाकीची रक्कम मिळेल. वजाबाकी किती मिळते आपल्याला तर 1,91,000 मिळते. काय मिळते 1,91,000 रुपये. आता 1,91,000 रुपयावर काय होईल 5% आयकर होईल. 1,91,000 रुपयांवर 5% आयकर म्हणून आता काय करूयात आपण 1,91,000 गुणिले 5/100. 5% म्हणजेच काय 5/100. काय 2 शून्य 2 शून्यांना निघून जातील. काय होईल 5,00,000 5 5 5 9 45 5 पुन्हा ह्याच्या इकडे दिला 4 5 1 5 4 9 म्हणजे 9,550 रुपये. काय होईल 9,550 रुपये. या 2 शून्यांना 2 शून्य गेल्या आणि 1,910 गुणिले 5 आपण ते केलेलं आहे. तर 9,550 रुपये उत्तर आपलं आलेलं आहे. तर आता आपल्याला 9,550 रुपये जे मिळाले त्या 9,550 रुपयांवर 2% दराने शिक्षण कर आहे म्हणून काय होईल 9,550 गुणिले 2/100. आता काय करूया त्या शून्याला हा शून्य निघून जाईल. मग 955 गुणिले आपण 2 करूयात. हा गुणाकार आपल्याला किती मिळतो तर 1,910 मिळतो भागिले 10 बरोबर काय होईल पुन्हा ह्या शून्याला हा शून्य निघून जाईल आणि काय मिळेल आपल्याला उत्तर 191 रुपये. तसेच काय होईल पुन्हा आता 9,550 रुपयांवर 1% दराने उच्च शिक्षण कर म्हणून काय होईल
9550 गुणिले 1/100. त्या शून्याला हा शून्य निघून जाईल. बरोबर काय होईल? 955/10 बरोबर 95.50 रुपये. म्हणून एकूण आयकर बरोबर 9550 अधिक 191 अधिक 95.50 रुपये बरोबर यांची बेरीज काय मिळेल आपल्याला? 9836.50 रुपये. म्हणून श्री करतार सिंग यांना 9836.50 रुपये इतका आयकर भरावा लागेल. तर अशा प्रकारे आपला सराव संच पूर्ण झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंट सुद्धा नक्की करा. धन्यवाद.